नमस्कार. आज ना आपण असे 2 पदार्थ पाहणार आहोत. अगदी खुसखुशीत आहेत आणि कुरकुरीत आहेत. घरामध्ये सगळ्यांना आवडणारे हे 2 पदार्थ आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्की आवडतील. लहानांना, मोठ्यांना सगळ्यांना हे पदार्थ आवडतील. बाहेरून मार्केटमधून आणायची गरज पडणार नाही. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं हा पदार्थ तुम्ही बनवताल. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला अर्धा किलो मैदा घ्यायचा आहे. 2 पदार्थ आहेत त्यामुळे मैदा थोडासा जास्त आहे. इथं तुम्ही गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता. गव्हाच्या पिठानेही छान असे पदार्थ होतात हे. पण थोडंसं मी रेडीमेड सारखं बनवणार आहे त्यामुळं मैद्याचा वापर केलेला आहे. तर मैदा छान चाळून घ्यायचा आहे. त्याच्यात हवा भरते आणि आपला पदार्थ कोणताही खुसखुशीत असा बनतो. चांगला असा कुरकुरीत बनतो. त्याच्यामध्ये कसं चाळताना थोड्याशा गाठीसारख्या झालेल्या असतात त्यामुळं तो चाळून घेऊ. आता हा पूर्ण मी चाळून घेतलेला आहे आणि आपल्याला इथं स्लरीसाठी 2 चमचे मी मैदा काढलेला आहे एका पदार्थासाठी आणि दुसऱ्या पदार्थासाठी पण काढून ठेवणार आहे. तर इथं मी पूर्ण अर्धा किलोचं मिश्रण तयार करायले तर 2 मोठे चमचे ओव्याचे घेतलेले आहेत आणि ओवा टाकायचा. तुम्ही आवडत असेल तर जिरे पण इथं टाकू शकता. छान असं खारी बिस्किट आपण बनवणार आहोत. 1 मोठा चमचा मिठाचा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरायचा आहे. बेकिंग सोडा म्हणजे पावडर आपण जी केकसाठी वापरतो ती. आणि नाही वापरली तरी चालतं कारण आपण इथं कच्च्या तेलाचं मोहन वापरणारच आहोत. यानं पण छान होतं खुसखुशीत असे. तर इथं मी मोठे 3 चमचे तेल घेणार आहे. अगोदर बघणार आहे छान गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे तेल टाकायचं आहे. एक छोटी वाटी घेतली आहे तेलाची भरून, त्यातली निम्मं तेल घेतलेलं आहे आणि सगळ्या मैद्याला चोळायचं आहे. यानंच आपला पदार्थ छान असा खुसखुशीत होतो. तर असं सगळं चोळायचं आहे दोन्ही हातानं. छान असं त्याला मोहन लागलं ना तर आपला पदार्थ छान कुरकुरीत होतो. असा गोळा करून बघायचं आणि वाटलं आपल्याला छान गोळा बनतोय तो तेल परत टाकायचं नाही, एवढंच टाकायचं आहे. आता इथं मोहन आपलं कमी झालंय का जास्त कसं ओळखायचं, तर असं केलेला गोळा वर टाकून बघायचं आणि हातावर पडला पसरला किंवा थोडंसं तेलाची गरज आहे असं समजायचं. आणखीन मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि चोळून घेणार आहे. बघा आता छान असा आपला गोळा तयार झालेला आहे. आता पुरे इतपतच मोहन या अर्धा किलो मैद्यासाठी लागणार आहे आणि इथं पाणी आपण थोडं थोडं करत गोळा असा घट्टसर, जास्तही घट्ट नाही आणि सैलसर पातळही नाही, या पद्धतीचा आपल्याला मळून घ्यायचा आहे. बघा इतपत असा आपला गोळा तयार झालेला आहे. अर्धा तांब्या म्हणजे अर्धा लिटरचा तांब्या आहे हा. तर त्याच्या अर्धं पाणी लागलेलं आहे अर्धा किलो मैद्यासाठी. थोड्या वेळ 10 मिनटं झाकून ठेवूयात. पीठ मुरतंय. स्लरी करून घेऊयात. 2 चमचे तेलात 2 चमचे मैदा टाकून ही अशी स्लरी करून घ्यायची आहे. आपण लेयर्सवाले खारे बिस्किट पाहणार आहोत. खारे शंकरपाळे खूप छान लागतात काजूच्या आकाराचे, हे पाहणार आहोत. आता ही सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे. तर आता अर्धं आपण केलेल्या गोळ्यातलं अर्धं पीठ घेणार आहोत आणि अर्धं पीठ दुसऱ्या पदार्थासाठी वापरणार आहोत. तर इथं अर्धं घेतलंय मी आणि याचे 4 असे गोळे तयार करणार आहे. 4 पोळ्या अशा लाटायच्या आहेत आपल्याला आणि जे पीठ शिल्लक आहे आपलं अर्धं ते झाकून ठेवायचं, उघडं ठेवायचं नाही कारण वरचं परत ते सुकल्यासारखं होतं आणि परत पदार्थ मग आपला नीट होत नाही. त्यामुळं असं शिल्लक पीठ झाकून ठेवायचं आहे. आता ही 4च गोळे केलेत मी. 4-5 गोळे करू शकता पण 4 पुरे होतात आणि हे गोळे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. मीडियम म्हणजे चपातीच्या आपण चपाती जशी लाटतो त्या पद्धतीच्या ह्याचं जाडीचं हे गोळे लाटून घ्यायचे आहेत. आता हे 4च्या 4 लाटल्यानंतर त्याला आपण केलेली मैद्याची स्लरी, मैद्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठही वापरू शकता. आता इतपत असं बघा मी पोळी लाटलेली आहे. अशा 4च्या 4 लाटून घेऊन मग आपल्याला स्लरी त्याच्यावर एकावर एक पोळी ठेवून लावत चालायचे. आता सगळ्यात मोठी पोळी खाली ठेवली आहे आणि आता केलेली स्लरी त्याला लावूयात. अशा 4 पोळ्या लाटून त्याच्यावर ठेवायच्या आहेत, चिटकवायचं आहे
एक झाले की दुसरी दुसरी असं, आणि चौथ्या पोळीला इथं आपल्याला लावायचं नाही, कारण आपल्याला असंच हे परत पूर्ण लाटून घ्यायचे आहे. असं 2-3 झाल्यानंतर असं लावून घेतलेलं आहे मी. अर्धा चमचा पूर्ण एका पोळीला पुरे होतं. इथं काय आपल्याला लेयर्सवाल्या करंज्या वगैरे काही करायचं नाही. या पद्धतीनं लावून घेतल्यानंतर सगळ्यात वरची पोळी अशी छोटी असेल तर अशी ओढून खालच्या पोळीच्या आकाराची करून घ्यायची आहे. बघा या 4 पोळ्या आपल्या झालेल्या आहेत लावून. आता आणखीन आपल्याला जाड झालं हे, तर थोडंसं पातळ लाटून घेऊयात. पातळ म्हणजे आपण शंकरपाळ्या जेवढ्या जाड ठेवतो ना गोड, त्या पद्धतीनं हे जाडीला ठेवायचं आहे. आणि एक टोपण घ्यायचं आहे. कोणतंही टोपण घ्या, छोटे मोठे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे, आणि अर्धं टोपण असं पोळीवर ठेवायचं आणि काजूच्या आकाराचे हे कापून घ्यायचं आहे. छान असे काजूचे आकाराचे खारी शंकरपाळे आपले तयार होतात लेयर्सवाले. हे सगळे मी करून घेते असंच. बघा असं या पद्धतीनं मधी ठेवून करायचं आहे, जास्त लगेच कडेला ठेवायचं नाही, मग आकार चुकतो. बघा कसे छान काजूच्या आकाराचे आपले शंकरपाळे तयार झालेले आहेत. बघा एवढ्या पिठामध्ये आपले असे तयार झालेले आहे शंकरपाळे काजूच्या आकाराचे. तेल मीडियम गरम ठेवायचं आहे, कडकडीत तेल ठेवायचं नाही, मग त्याला लेयर्स येणार नाहीत. त्यामुळं तेल थोडंसं गरम झाले की हे शंकरपाळे अर्धे तरी टाकले गेले पाहिजेत, चिटकत नाहीत, त्याला मोह नाही आपलं तेलाचं. त्यामुळं असं छान असे आणि हलकं हलकं असं हलवायचं आहे, म्हणजे एकसारखा कलर येतो. लगेचच पटकन हलवायचं नाही. 1-2 मिनिटानं तेलात टाकल्यानंतर हलक्या हातानं हलवायचं आहे, म्हणजे एकसारखा रंग येतो. अशा पद्धतीनं लेयर्सवाले आपले छान शंकरपाळे कुरकुरीत तयार झालेले आहेत. आता आपण दुसरा पदार्थ पाहूयात. आता आपल्याला खारी म्हणजे बेकरी स्टाईल खारी कशी बनवायची ते पाहूयात अगदी सोप्या पद्धतीनं. बघा किती लेयर्स आलेले आहे त्या खारीला, आणि एकदम कुरकुरीत अशी आपली दुकानात मिळते तशी खारी झालेली आहे. आता आपण काय करायचं आहे, ते शिल्लक राहिलेलं पीठ होतं झाकून ठेवलेलं, त्याचे छोटे छोटे 8 गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्ही 5 करू शकता, 4 करू शकता, पण 8 गोळे केले ना तर आपल्याला अशा पातळ पोळ्या लाटता येतात छोट्या छोट्या. आणि जरा मोठे गोळे झाले तर मग खूप मोठी पोळी होते, मग ते आपल्याला पोळपाटावर बसत नाही. तुम्ही मग किचन ओट्यावर लाटू शकता, पण मला किचन ओट्यावर लाटायला आवडत नाही. मी असंच याच्यावर लाटणार आहे. सगळ्या आटीच्या आटी पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत अगोदर, चांगल्या पातळ लाटायच्या. आता इथं आपण खारी बनवणार आहोत, त्यामुळं ह्या पोळ्या सगळ्या पातळ होता होईल तितकं आपल्याला ह्या पातळ लाटून घ्यायच्या आहेत. आता इथं ना आपल्याला आपण स्लरी करून घेतलेली आहे. 2 चमचा मैदा आणि 2 चमचे तेल. कॉर्नफ्लॉवर तांदळाच्या पिठीची पण तुम्ही हे करू शकता, आणि चांगलं असं लावून घ्यायचं आहे. इथं थोडंसं घट्टसर आपल्याला स्लरी लागेल, कारण आपल्याला हे असं पातळसर असे त्याचे पापुंद्रे निघतील अशा पद्धतीनं हे करायचे. थोडंसं पातळ असेल तर आणखीन त्या स्लरीमध्ये मैदा टाकून, म्हणजे 2 चमचे तेल असेल तर 3 चमचे मैदा इथं वापरून ही स्लरी तयार केलेली आहे. आणि आटीच्या आटी पोळ्या ह्या अशा मी स्लरीनं चिटकून घेतलेल्या आहेत एकमेकावर. सगळ्यात खालची पोळी मोठी ठेवायची आणि वरच्या थोड्या लहान असल्या तरी चालतील, पण होता होईल तितकं एकसारख्या सगळ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता आटीच्या आटी पोळ्या लावून झाल्यानंतर सगळ्यात वरच्या याला पण आपल्याला लावून घ्यायचं आहे इथं. आता इथं आपल्याला 2 फोल्ड करायचे आहेत, असे जसे व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीनं करायचे. बेकरीमध्ये असे फोल्ड करून याचे काप करतात आणि त्याच्या खारी बनवतात. त्याच पद्धतीचं आपण इथं पण घरी पण अशाच पद्धतीनं फोल्ड करायचं आहे. सगळं फोल्ड झाल्यानंतर वाटल्यास तुम्ही 5-1 मिनटं ही पूर्ण लादी केलेली आपण फ्रीजमध्येही ठेवू शकतो, पण आता सध्या नाही गरज. उन्हाळ्यामध्ये करत असाल तर हे 5-1 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं. आता थोडंसं वातावरण थंड आहे, त्यामुळं काही गरज पडत नाही. अशा पद्धतीनं असं फोल्ड झालेलं आहे सगळं, आणि लगेच लाटलं तरी चालतं. असं चौकोनी लाटून घ्यायचं आहे. आता मी याच्यावरच आपण जे कापतो कांदा वगैरे त्याच्यावरच
लाटून घेणार आहे. ॲडजस्टनुसार लाटायचं. खाली लाटलं तरी चालेल तुम्ही किचन ओट्यावर. आणि 2-2 इंचाचे असे काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहिजे तेवढ्या आकाराचे काप करू शकता. लांबट खारी असं कमी लांबट. पण इथं मी 2-2 इंचाचे काप केलेले आहेत आणि असे कापून घ्यायचे आहेत. हे पण राहिलेलं मी शेवटी कापणार आहे. आणि हे सगळं कापून घ्यायचं आहे. 2-2 इंचाच्या अंतरावर कापलेलं आहे. आता इथं आपल्याला तेल पण मीडियम गरमच करायचं आहे. जास्त कडकडीत गरम करायचं नाही. तेल थोडं जरी गरम झालं त्याच्यात तुम्ही हे काप टाकले तर त्याला पापुंद्रे येणार नाहीत. तेलात टाकल्यानंतर कमी बुडबुडे आले पाहिजे तितपत हे तेल गरम पाहिजे, म्हणजे तरच आपल्याला याचे खारीचे लेयर्स सुटतील. अशा पद्धतीनं बघा तळून घ्यायचं आहे. हलक्या हातानं थोडंसं उलटसुलट करायचं आणि हे छान असे आपले लालसर थोडेसे, म्हणजे खारीचा कलर कसा असतो त्या पद्धतीनं हे तळून घ्यायचे आहेत. खूप खमंग टेस्टी खारी लागते. चहाबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा चाट मसाला टाकूनही अशाही तुम्ही खाऊ शकता. खूप छान होतात. या दिवाळीला मुलांना अशा नक्की करून द्या या खारी बिस्किट, खारी शंकरपाळे आणि या अशा खारी या पद्धतीने तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.